6 महिन्यांपासून त्याला त्रास देत होते। एक बिहारी सप्पे भारी अशी धमकी हा अधिकारी देत होता। त्यानंतर आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि डाबर इंडिया कंपनीत ते सगळेजण गेले आणि या अधिकाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली। इथे पहिली माफी माग। ये बिहारी सब पे भारी तो कितने पे भारी गिरते हमको भी देखने का है। आजा इथे महाराष्ट्र मध्ये येऊन असा म्हणतो त्याला माफी मागायला सांगा मॅडम त्याला माफी मागायला सांगा, नंतर मी सगळं बोलतो। ये आप एक बार इनसे बात करें। बाद में बात करेंगे। तू इधर आ, पहिला इथे इकडे ये, पहिली माफी माग। इथे एक पहिली माफी माग, त्याला माफी मागायला सांगा। येतो मी केले कान चेक करेन मग। हा पहिल्या माफी मागायला सांग। महाराष्ट्रामध्ये असं कधी अन्याय झाला नाही म्हणजे मराठी माणसावर। सर एक मिनिट बात है, पहले तो मैंने बोला नहीं। पहिला मराठीत येतो तुला? क्या मराठी येतं का? हा ये पुढे। मी काय नाही करत बोललो ना, मी तो सांगून करणार। मग त्याला मला तुम्हाला शोधायची गरज नाही। तू बाकी जो बोला छोड़ दे, जो भी बाकी तू महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मराठी माणसावर जर अशा प्रकारे दादागिरी केली गेली तर आम्ही सहन करणार नाही। सर एक मिनट, ये आप बोले थे कि रंजीत के सामने देखो, रंजीत को बोला अरे छोड़ दो। तो देखो अभी ये सब मत करो। सबको बुलाओ, दूध का दूध पानी का पानी होने दो। सर अगर मैंने आपसे बोला होगा तो आई एम सॉरी। सर मी त्यांना समजावतो। समजावतो म्हणजे तुम्ही एवढी मराठी माणसं असताना आम्हाला यावं लागतं, ही दुःखाची गोष्ट आहे। सांगतो त्यांना। त्या माणसाने 19 वर्ष काम केली आहे कंपनी। नितेश कुमार कान चेक करू का रे? शोध कितने पे भारी केलेगा तू? एक बिहारी सब पे भारी। आपण बघतोय की कल्याणमधील मारहाण प्रकरणानंतर डाबर कंपनीमध्ये देखील तसाच प्रकार झालेला आहे। एका बिहारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एका मराठी माणसाला त्रास दिला। त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कंपनीत जाऊन त्या संबंधित अधिकाऱ्याची चांगलीच कानउघडणी केलेली आहे। त्याचा व्हिडिओ आता हा समोर आलेला आहे। ठाकरे गटाने या अधिकाऱ्याला सुनावलेला आहे।